नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यात गोरक्षकाचा धुळे पोलीस मुख्यालय परिसरात आत्मदानाचा प्रयत्न। प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान धुळे पोलीस मुख्यालयात शिरपूर येथील गोरक्षक आनंद उर्फ वावड्या पाटील यांनी आत्मदानाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सुरू असताना हा प्रसंग घडला। आनंद पाटील यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदानाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। आनंद पाटील यांनी शिरपूर शहरातून होणाऱ्या अवैध गोवंशी गुरांच्या वाहतुकीविरोधात आवाज उठविला होता। त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की त्यांनी या वाहतुकी प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, उलट गोरक्षकांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। गोरक्षकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाटील यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या काही अंतरावर आत्मदानाचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली होती।